सासऱ्यांचा वाढदिवस असल्याने आज पहिल्यांदाच मी गव्हाची खीर करणार होती. त्यासाठी गहू भिजत घातलेले आहेत. त्याआधी गॅसचा ओटा वगैरे स्वच्छ करून घेतला. मागच्या मिनी व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की मी इडलीचं वाटलेलं होतं, ते छान फर्मेंट झालेलं आहे. म्हटलं सगळ्यात आधी इडलीचं करून घेऊया, कारण याला लावलं की 15-20 मिनटं सहजच जातात. इडली होते, दुसऱ्या बाजूला कुकर लावला वरणासाठी आणि चटणीसाठीची पण प्रिपरेशन करून घेतली. आता हे भिजवलेले जे गहू होते याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले. सेम दलिया असतो ना तसंच आहे, पाणी टाकून आणखीन वाटून घेतलं. त्यानंतर हे सगळं एका पातेल्यात काढलं आणि पाणी टाकून चांगलं शिजू दिलं. शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गूळ, जायफळ किंवा वेलची पावडर टाकायची आहे. आणि ही पुण्याला बसून सांगते की मला खीर द्या. सो फायनली आपली खीर तयार झालेली आहे. चटणीला फोडणी दिली आणि त्यानंतर आम्ही सगळेजण जेवायला बसलो. आता शंभूचे नखरे ऐका कसे सांगतो. हो, आता शाळा सुरू होते. किती दिवस घरी राहणार आहे? शाळेत जायचं आता. जाशील ना? साक्षी मॅडम बोलवते. म्हणे मग आवाज कसं काढते?